Move on in life. आयुष्यामध्ये पुढे जा. Wherever you are not prospering, आणि ज्या कुठल्या जागी तुम्ही समृद्ध होत नाही there is no sense in staying put in that place. त्या जागेमध्ये तुम्ही राहून काही अर्थ नाही. You have to move on. तुम्हाला मग पुढे जावं लागेल. God will take you to green pastures. देव तुम्हाला हिरव्यागार कुरणाकडे नेईल. Sometimes कधी कधी you have to leave your past behind. आपण आपला भूतकाळ मागे सोडायचा असतो, सोडायला पाहिजे, सोडायला लागतो. You cannot move on in life unless you forget the past. जोवर आपण भूतकाळ विसरत नाही तोवर आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही. And that's why म्हणून a time should come एक वेळ यायला हवी that you need to take risk. की ज्या वेळेमध्ये तुम्ही थोडासा धोका पत्करायला हवा. Sometimes staying in one place is not risky than going to a new place. कधी कधी ना एका जागेमध्ये राहण्यात काही एवढा धोका नसतो, पण नवीन कुठेतरी पुढे निघून जाण्यात थोडासा धोका असतो. पण With the help of God, देवाच्या मदतीनं you can prosper in the new place. तुम्ही नवीन जागी सुद्धा समृद्ध होऊ शकता. If I had stayed back in my company, माझ्या कंपनीमध्ये एकेकाळी मी जर तसाच राहिला असतो, I would have gained a little bit here and there. थोडंफार मला फायदा झाला असता, पगारात रेज मिळाली असती वगैरे वगैरे, And by now I would have been retired. आणि आतापर्यंत मी निवृत्त म्हणजे रिटायर्ड सुद्धा झालो असतो. And like some of you would have been taking my dog all over this place. आणि तुमच्यातल्या काही लोकांप्रमाणे माझं कुत्र फिरायला मी घेऊन गेलो असतो. पण God had different plans. देवाच्या योजना वेगळ्या होत्या. Amen. Amen. God said you have to move, Peter. देव म्हणाला की पीटर तुला पुढे जावं लागेल. You have to move on. तुला पुढे जावं A लागेल. child of God should not be worried. देवाच्या लेकराने टेन्शन घेऊन कधी बसायचं नाही. Amen. He has to seek the help of God and move on. देवाच्या लेकराने देवाची मदत घ्यायची आणि पुढे जायचं. And so today I'm not retiring. तर आज मी काही निवृत्त किंवा रिटायर्ड झालेलो नाही, And I will never retire. आणि मी कधी रिटायर्ड होणारही नाही. Praise God. आमेन. And what I could never earn in all my life, God is blessing me today. आणि माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये मला जो आशीर्वाद मिळू शकत नव्हता, ते सगळे आशीर्वाद आणि त्याहूनही जास्त आशीर्वाद देवाने आज मला दिलेले आहेत. When you keep your focus on God, कसं आहे माहिती का, तुझं लक्ष देवावरचं जेव्हा तू देवावरच ठेवशील, when you want to please God, आणि जेव्हा तुझ्या मनात असंच येईल की मला फक्त देवाला प्रसन्न करायचंय, God will lift you देव up. तुला उचलेल. Amen. पण तो फोकस नीट पाहिजे आणि प्राधान्य नीट पाहिजे. Don't sit with those people who are pulling you down. आणि जी माणसं तुला खाली खेचतायत त्यांच्या सोबत बसू नको. But if you move forward in faith, पण विश्वासाने जर तू पुढे गेला and if you have a right heart, आणि तुझं हृदयच बरोबर असेल, God will help you. देव तुला मदत करेल. God will help you. सगळ्यात महत्वाचं हृदय असतं बेटा, ते हृदय बरोबर पाहिजे, देव तुला मदत करेल. You can achieve your dreams. आणि तुला तुझी स्वप्न साकार करता येतील. You can fulfill your destiny. तुला तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा सुद्धा पूर्ण करता येईल. Staying put in a certain place where things are not changing, काही विशिष्ट जागेतच राहणं की जिथे गोष्टी बदलतच or नाहीये you are not changing, किंवा मीही बदलत नाहीये, is a bad thing. तर ते वाईट आहे. If you have done all that you have got to do, आणि तुम्ही जे काही करायचंय ते सगळं केलंय, and yet things are not improving in time, आणि तरी सुद्धा वेळेमध्ये गोष्टी सुधरत नाहीये, it's time to move. तर आपण समजायचं की मी पुढे जायला हवंय. Sometimes कधी कधी pains and hurts in life keep you bound. आयुष्यातल्या वेदना आणि जखमा तुला बांधून ठेवतात. Just forget it विसरून जा and move on in life. आणि पुढे जा आयुष्यामध्ये. God wants to take you to green pastures. देवाला तुला हिरव्यागार कुरणाकडे न्यायचंय. दिल God- बडा कर. God wants to take you to new places. देवाला तुला नवीन जागी न्यायचंय. तू तेरा दिल बडा रख. Remember, you are a child of अरे God. लक्षात ठेव, तू देवाचं संतान आहेस. You are not fighting like the world. तू काय जगातल्या लोकांसारखा भांडतो का आता? God fights for you. देव तुझ्यासाठी लढत आहे. God has not given you the wings of a chicken. He has given you the wings of an eagle. देवाने तुला काय कोंबडीचे पंख दिलेले नाहीये, देवाने तुला गरुडाचे पंख दिलेले आहेत. And God is asking you to move on in life. आणि देव तुला सांगत आहे की तू आयुष्यात पुढे जा. Don't sit down and cry over your misfortunes. आणि तुझ्या दुर्भाग्यावरती बसून डोक्याला हात मारून रडू नको. It's a new day. It's a new way. नवीन दिवस, नवीन मार्ग. Choose to see the good in others इतरांमध्ये चांगलं बघायला शिका and show your best to others. आणि इतरांना आपल्यातलंही चांगलं दाखवा. And when you have God on your side, आणि मग देव जेव्हा आपल्या बाजूने असतो, you can cherish every moment. मग आयुष्यातला प्रत्येक क्षणाचा आनंद आपण घेऊ शकतो. In your life's journey, you will know every moment my God मग is with me. आयुष्याच्या प्रवासामध्ये दर क्षणाला तुला कळेल की देव माझ्या सोबत आहे. Moment by moment, He is there. क्षणाक्षणाला देव माझ्या सोबत आहे. Moment by moment, He will be guiding you. क्षणाक्षणाला देव तुला चालवेल. Talk to Him. देवाशी बोला. Moment by moment, talk to Him. क्षणाक्षणाला देवाशी गप्पा मारा Lord, I know You are with की me. प्रभू मला माहितीये तू माझ्या सोबत This आहेस. step, should I take or shouldn't I हे take?
पाऊल मी उचलू का नको उचलू? Some people say, I talk to God, but He never answers me. काही लोक म्हणतात मी देवाशी बोलतो पण देव मला कधी उत्तरच देत He नाही. will not answer you the way you expect Him अरे to तुझी answer. अपेक्षा आहे त्या पद्धतीनं देव तुला उत्तर देणार नाहीये. He has various ways to answer you. देवाकडे वेगवेगळ्या रीती आहेत तुला उत्तर But द्यायची. you keep on talking to पण Him. तू बोलत राहा ना देवाशी. You don't stop talking because He has not answered you. देवाने तुला उत्तर दिलं नाही म्हणून तू देवाशी बोलणं बंद करू नको. Sometimes His silence is an answer. कधी कधी देवाची शांतताच एक उत्तर असतं. देव शांत आहे समजून घ्यायचं, गडबडी कमी करा. Sometimes कधी-कधी. He does not talk to you, He talks to your neighbor. देव तुझ्याशी बोलत नाही, तुझ्या शेजाऱ्याशी बोलतो. He is preparing your neighbor to bless you. देव तुझ्या शेजाऱ्याला तयार करत असतो तुला आशीर्वाद द्यायला. And you think so God has not answered you. आणि तुला असं वाटायला लागतं देव मला उत्तरच देत नाहीये. God is working, अरे देव काम करत opening आहे, up doors, दार उघडत आहे, touching people's heart, लोकांच्या हृदयांना देव स्पर्श करत आहे making the way. आणि मार्ग तयार करत आहे. Life's journey is not a straight path. आयुष्याचा प्रवास काही सरळ सपाट मार्ग नाही ना. There is not a person who has walked a straight एक path. व्यक्ती असा नाहीये की जो आयुष्यामध्ये सरळ सपाट मार्गावर चालला असेल. खडबडीत रस्ते, चढ उतार सगळ्यांच्या आयुष्यात आहेत. It is God who will make our crooked path straight. पण देव आपल्या वाकड्या मार्गांना सरळ करेल That's what the Bible says. असं बायबल मध्ये लिहिलंय. It is God who will elevate a place and make it a mountain. देव एखाद्या जागेला उंच करून त्या जागेचा डोंगर करेल. Every valley He shall make a mountain. प्रत्येक खोऱ्याला देव डोंगर करेल. Life in Christ is a series of character development. बघा ख्रिस्तातलं जीवन जे आहे ना ते चारित्र्य गुणधर्म सुधरवायची एक सिरीज आहे, एक मालिका आहे. Life journey is not just walking where you are, you have to head to, you are going. आयुष्याचा प्रवास म्हणजे हो मी आता इथे चाललो आणि पोचलो आणि झालं एवढंच फक्त नाहीये. Every day is changing your character. दर दिवसाला देवबाप तुझं चारित्र्य बदलतोय. As you walk in the future, He is changing your life. जसं तू भविष्यात चालतोय देव तुझं जीवन बदलतोय. God is not just interested in putting you on top of that place. देवाला काही फक्त तुला त्या उंच जागेवरती आणून बसवायचं नाहीये. He wants to put you in that top place and wants to develop your character. देवाची इच्छा आहे की त्या उंच जागेपर्यंत मी तुला आणून बसवणार आहे पण त्या जागेला शोभेल असा स्वभाव पाहिजे Amen. जो मी सुधारवणार आहे. Because life is constantly evolving. का आयुष्य नेहमी फिरत राहतं. We are being changed from glory to glory. गौरवातून गौरवाकडे आपण बदलत राहतो. रादर बदलायला हवंय. We are being changed from one degree to another degree. एका टप्प्यातनं दुसऱ्या टप्प्यात आपल्यातले बदल होतच राहतात. That means something new has to happen म्हणजे every day. काहीतरी नवीन आपल्या जीवनात रोज व्हायला पाहिजे Something new has been happening in our lives. आणि काहीतरी नवीन आपल्या जीवनात होत आलेलंच You have to आहे. have a party for the change that has been wrought in your life. जो बदल तुझ्या आयुष्यात आलाय तो बघून पार्टी कर पार्टी. And if things are bad, आणि जर गोष्टी वाईट असतील don't worry. तर काळजी करू नका. Because even those bad things will not last forever. कारण वाईट गोष्टी पण कायम राहणार नाहीयेत. Those enemies also will not last शत्रू forever. सुद्धा कायम राहणार नाहीयेत. Those critics will not last forever. निंदक सुद्धा कायम राहणार नाहीयेत. What is the use of thinking on them and then not doing anything in our lives? काय फायदा या सगळ्याचा विचार करत डोक्याला हात मारून बसायचं आणि आयुष्यामध्ये काही नाही करायचं. You आयुष्य need to गेलं get ना up वाया. and move in life. उठा आणि पुढे निघा. Just because something is bothering you काहीतरी गोष्ट तुला त्रास देतीये doesn't mean you should not smile. याचा अर्थ असा होतो का की तू हसायचं बंद करून Always, दिलंय. always focus on the bright side, नाही. on the positive side of life. नेहमी उज्ज्वल बाजूकडे आयुष्याच्या सकारात्मक बाजूकडे बघा. That is what it means to move forward in याला life. म्हणतात आयुष्यात पुढे जाणे. See, the Bible is full of instructions on moving forward. बघा बायबलमध्ये सगळ्या मार्गदर्शनात असंच लिहिलंय की तुम्ही पुढे जा. Paul says, forgetting the past पॉल पण म्हणतो ना की भूतकाळ विसरा and moving on ahead in life. आणि आयुष्यामध्ये पुढे जा. When you are full of self-pity, you won't even see the healer walking around. जेव्हा तुम्ही विचारा मी करत बसाल ना तुम्हाला आरोग्य दाता येऊन गेला हेही कळणार नाही. As your mind is, so you are. जसं तुझं मन तसा तू. What are you filling your mind with? तुझ्या मनात काय भरलंयस? Who has hurt you? Who has troubled you? काय भरलंय तुझ्या मनात तू की ह्यानी माझं वाईट केलं त्यांनी मला जखम केली हे असलेच आहेत? No. नाही नको ना. Put fresh things in your mind. जरा ताज्या गोष्टी मनात टाका. Sometimes people want to move forward, but it's like, sitting in a car. They want to drive forward. They put one foot on the accelerator, but the other feet is on the brake. कधी कधी काही लोकांना आयुष्यात पुढे जायची तर इच्छा असते. गाडी हातात घेतात सुद्धा आयुष्याची गाडी हातामध्ये. एक पाय असतो ऍक्सेलेटरवर दुसरा पाय ब्रेकवर. How can you move forward? कशी ती गाडी पुढे जायची? Remove your हा? feet from that brake. अरे तो पाय ब्रेकवर न काढ ना Let it move. आणि जाऊ दे ना पुढे गाडी. Stop chasing people who don't even value you. ज्या लोकांना तुझी किंमतच नाहीये
त्या लोकांच्या मागे तू काय रे वेड्यासारखा लागलाय? They don't value you, but still you are after him. त्यांना काही किंमत नाहीये तुझी, सोड ना. God has great value for you, देवाला तुझी किंमत and किती you आहे? don't want to chase him. आणि देवा मागे लागायची इच्छा होत नाही आपल्याला. देव देव करा की देव किती आपल्यामध्ये किंमत देतोय आपल्याला. Let us stop chasing after the wind. नको, वाऱ्या मागे जाणं बंद करा आता. Stop losing your precious time. आणि मौल्यवान वेळ वाया घालवता आयुष्याची, एक एक दिवस निघत चालला ते बंद करा. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद.